शेअर मार्केटच्या अभ्यासाची सुरुवात शेअर मार्केटचा इतिहास इथून सुरू करूया। खूप वर्षापूर्वी अरब व्यापारी आशियाचा व्यापार युरोपमध्ये करत होते, म्हणजेच आशिया मधील वस्तू युरोपमध्ये नेऊन विकणे अशा प्रकारच्या व्यापार पद्धती त्यांच्याकडून केल्या जात असत। आता एक्झॅक्ट ह्या ज्या व्यापार पद्धती करण्यासाठी अरब व्यापारी जे युरोपमध्ये जात होते त्या जाण्यातून युरोप व्यापाऱ्यांचे हे लक्षात आलं की हे अरब व्यापारी प्रचंड श्रीमंत आहेत आणि मग नक्कीच ह्या युरोपियन अभ्यासू लोकांना ह्या अरबांच्या श्रीमंतीचं रहस्य समजावून घेण्याची खूप उत्सुकता दाटून राहिली आणि मग त्यांना एकमेव उत्तर मिळालं की ह्या अरबांचं रहस्य हे व्यापारात दडलेलं आहे। आणि मग तिथून पुढं हे युरोपियन लोक हे अरबांच्या व्यापाराच्या पद्धतींचा अभ्यास करू लागले। एकंदरीत त्यावेळचे अरब व्यापारी हे विशिष्ट पद्धतीनं व्यापार करत होते। खास करून त्यांना मोठे काफिले करून व्यापार करावा लागायचा। म्हणजेच कसं की त्यावेळचा व्यापार हा समुद्रमार्गे जहाजातून होत असे आणि एकाच व्यापाऱ्यांना आपला माल एका देशातून दुसऱ्या देशात न्यायचं असं ठरवलं तर कदाचित त्या मोठ्या जहाजाला जर नुकसान पोहोचलं तर एखाद्या व्यापाऱ्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकत होतं। आणि मग काही व्यापारी एकत्र येऊन ह्या सगळ्यांचा एकत्र माल नेल्यामुळं एक सामुदायिक सुरक्षितता मिळत होती। अशा पद्धतीनं अरबांच्याकडून एक व्यापाराची पद्धती चालायची की सर्वच व्यापारी एकत्र येऊन आपला माल एकत्र आणत आणि तो एका विशिष्ट देशामध्ये नेऊन विकत असत। दुसरी एक पद्धती अरबांच्या व्यापाऱ्यांची अशी होती की काही अरब लोक प्रचंड श्रीमंत होते आणि मग हे प्रत्यक्ष व्यापारात सहभागी होत नसत, तर या अतिश्रीमंत अरबांचा पैसा फक्त असायचा आणि काही उद्यमी व्यापारी समोर यायचे आणि या श्रीमंत अरबाच्या पैशातून मग काही उद्यमी व्यापारी व्यापाराला जाऊन व्यापार करत आणि मग तिथून अशा पद्धतीने व्यवसाय चालायचा। म्हणजेच या दुसऱ्या व्यापाराच्या पद्धतीत एक विशिष्ट श्रीमंत व्यक्ती असायचा की जो या व्यापारासाठी लागणारा पैसा उपलब्ध करून देत असे आणि मग ह्याच पैशाच्या आधारे काही दुसरे व्यापारी जाऊन व्यवसाय करत होते। म्हणजेच जो पैसा पुरवणारा व्यापारी होता तो ही वॉज जस्ट लाईक अ स्लीपिंग पार्टनर्स। या दोन्ही वेगवेगळ्या पद्धतींना या युरोपियन लोकांनी अशी एक नावं ठेवली। त्यातली जी पहिली पद्धती होती की काही जण एकत्र येऊन व्यवसाय करत होते त्याला त्यांनी नाव ठेवलं सोसायटास। आणि जी दुसरी पद्धती आहे की ज्या पद्धतीमध्ये काही व्यक्तींनी फायनान्स प्रोव्हाइड करायचं आणि काही व्यक्तींनी प्रॅक्टिकली वर्क करायचं, या पद्धतीला त्यांनी नाव दिलं ते म्हणजे कॉमेंडास। आता ही जी कॉमेंडास पद्धती आहे या पद्धतीचा युरोपमध्ये खूप विकास सुरू झाला आणि मग यातूनच ह्या कॉमेंडा पद्धतीत गुंतवणूक करणाऱ्या नवनवीन जास्तीत जास्त लोकांची संख्या वाढू लागली। म्हणजेच त्या व्यवसायाचं स्वरूप असं येऊ लागलं की काही लोक ज्यांच्याजवळ संपत्ती आहे त्या लोकांची संपत्ती एकत्र करून व्यवसायाला लागणारा पैसा जमा केला जात असे आणि मग त्यातून मग विशिष्ट ज्ञानी व्यक्ती पुढे येऊन तो व्यवसाय करत होते आणि यातूनच मग आत्ताच्या शेअर मार्केटचं स्वरूप जन्माला आलं। खास करून त्याला अशा प्रकारे कंपन्या निघावया सुरू झाल्या की ज्या कंपन्यांमध्ये काही लोक प्रत्यक्ष व्यवसायात नसायचे परंतु ते त्यांची गुंतवणूक शेअर्स रूपे करायचे आणि मग हे प्रत्यक्ष व्यवसायात सहभागी नाहीत परंतु आपला पैसा ज्यांनी गुंतवलेला आहे त्यांना त्या व्यवसायातून जो नफा आला त्या नफ्यातील वाटा त्यांना दिला जात आहे असे। अशाच प्रकारे त्या काळात जवळजवळ 150 ते 250 वर्षापूर्वी युरोपमध्ये अशा बऱ्याच कंपन्या निघाल्या की ज्या कंपन्यांमध्ये काही लोकांनी आपले पैसे गुंतवलेले होते आणि त्या शेअर्स रूपी गुंतवलेले होते आणि त्या पैशाच्या आधारे काही व्यवसाय केला जात असे। तर अशाच प्रकारच्या कंपन्यांमध्ये एक कंपनी होती त्याचं नाव ईस्ट इंडिया कंपनी। नक्कीच ह्या विषयी आपल्याला माहित आहे की ही ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारतात आली आणि मग या ईस्ट इंडिया कंपनीने इथं व्यापार सुरू केला। येथील कच्चा माल तिकडं नेणे, पक्का माल इकडं विकणं, अशा प्रकारच्या व्यावसायिक ऍक्टिव्हिटीज मधून नंतर त्यांनी आपल्या भारताची सत्ताच काबीज केली इथपर्यंत आपल्याला नक्कीच माहित आहे। आता एक्झॅक्ट होतं असं की भारताचं हे जे साम्राज्य आहे ते ईस्ट इंडिया ह्या एका कंपनीच्या हातात मिळालं
आणि मग नक्कीच ह्या कंपनीला फायदा मिळवणं हेच फक्त उद्देश समोर असताना ह्या कंपनीमार्फत आपल्या भारतीयांची थोडी पिळवणूक सुरू झाली आणि मग इथं एक असंतोष निर्माण झाला आणि यातूनच मग पुढे 1857चा बंड झाला. मग तेथील पार्लमेंटनं म्हणजेच ब्रिटिश पार्लमेंटनं ह्या कंपनीकडून भारताची सत्ताच काढून घेतली आणि आपल्या ताब्यात घेतली. इथपर्यंतचा इतिहास आपल्याला नक्कीच माहीत आहे. पण ज्या वेळेला ब्रिटिश पार्लमेंटनं भारताची सत्ता ह्या ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेतली तेव्हापासून मग आपल्या भारतात काही सुधारणा सुरू झाल्या आणि मग त्या सुधारणांमध्ये मग पोस्ट खातं आलं, रेल्वे खाते, इथं रस्ते तयार करणे आणि त्याचसोबत इथली शिक्षण पद्धती सुरू झाली आणि त्याचसोबत एक महत्त्वाचा बदल आला तो म्हणजे इथं देखील अशा प्रकारच्या पब्लिक लिमिटेड कंपन्या स्थापन करण्याचं पर्व सुरू झालं आणि हाच भारतीय व्यवसाय क्षेत्राला मिळालेलं एक चांगलं पाठबळ होतं की आजपर्यंत असं होतं की कित्येक अभ्यासू तरुण होते की जे अतिशय चांगले व्यवसाय करू शकत होते, परंतु मग त्यांना ह्या व्यवसायासाठी लागणारा पैसा जो आहे तो उपलब्ध नसल्यामुळं एक व्यवसायच जनरेट होऊ शकत नव्हता. परंतु हा पब्लिक लिमिटेड ऍक्ट नावाचा कायदा भारतात आल्यामुळं मग इथं बरेच अशा कंपन्या स्थापन होऊ लागल्या की ज्यामध्ये काही गुंतवणूकदारांनी शेअर्स रूपी पैसा गुंतवलेला होता आणि काही लोक पुढे येऊन हा व्यवसाय करत होते. आता भाग असा झाला की अशा प्रकारे त्या काळात ज्या कंपन्या होत्या त्यातल्या काही कंपन्या ह्या त्यांच्या गुंतवणूकदारांना अतिशय चांगला फायदा डिव्हिडंड रूपी देत होते. आता मग नक्कीच असं झालं बघा की समजा एक कंपनी अशी आहे की त्या कंपनीनं 100 रुपये ह्या किमतीचा एक शेअर या पद्धतीनं आपले शेअर्स उपलब्ध करून ज्याला जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढे शेअर्स देऊन एक समजा 1 कोट 2 कोट रुपये गोळा केलेला आहे आणि त्यातून एक व्यवसाय सुरू केलेला आहे. समजा त्यावेळेला असं झालेलं असावं की माझ्याजवळ एक 10,000 होते त्यामुळे मी 100 शेअर्स विकत घेतले, एखाद्या व्यक्तींच्याकडे 50,000 आहेत त्यामुळे ते 500 शेअर्स विकत घेतले. अशा पद्धतीनं गोळा केलेल्या पैशातून एक व्यवसाय सुरू केला आणि ह्या कंपनीने एक परंपरा त्यावेळेला अशी चालू ठेवली की हे दर वर्षाला डिव्हिडंड रुपये एका शेअरपोटी 100 रुपयाच्या एका शेअरपोटी समजा 25 ते 30 रुपये इतका डिव्हिडंड रुपये नफा द्यायची यांनी परंपरा टिकवून ठेवली. आता असं झालं की प्रत्येक व्यक्तीला जो गुंतवणुकीच्या संबंधित ज्ञान ठेवणारा होता त्याला असं वाटलं होतं की हा किती चांगलं होईल की जर हा शेअर माझ्याजवळ असेल, कारण त्यांनी पाहिलं की गेल्या 3 ते 4 वर्षात दरवर्षी ही कंपनी 25 ते 30% नफा देत आहे. मग नक्कीच काय होऊ लागलं, ह्या कंपनीच्या शेअर्सची मागणी वाढली, या कंपनीच्या शेअर्सची मागणी वाढली आणि मग नक्कीच असं झालं की याची किंमत वाढून असली तरी चालेल खरं मला तो शेअर हवा अशा काही लोकांच्या कल्पना तयार झाल्या. मग काही लोक ह्या शेअरला 110 रुपयाला मागू लागले. मग ज्या व्यक्तीने 100 रुपयाला शेअर घेतलेला होता त्या कल्पक व्यक्तीच्या मनातील हे विचार आले की ऑलरेडी मी ह्या 2 ते 3 वर्षात एक 70 ते 80 रुपयाचा नफा मिळवलेलाच आहे आणि आत्ता परत ते मला 110ला विकायचं आहे. तर हा जो पूर्वी घेतलेला शेअर धारक होता तो काय विचार करतोय की सफिशियंट डिव्हिडंड रुपये मी नफा मिळवलेला आहे आणि शिवाय 100चं 110ला विकायचं आहे, तर चला ते विकून टाकूया, पुन्हा असल्या कुठल्या तरी चांगल्या कंपनीचा मी शेअर घेऊ शकेन याविषयी ह्या पहिल्या व्यक्तीला खात्री आहे. आता हा जो दुसरा व्यक्ती आहे की ज्याने 110 रुपयाला हा 100 रुपये किमतीचा शेअर घेतलेला आहे तो सुद्धा समजा एक वर्षभर त्याने जेव्हा शेअर होल्ड केला त्यावेळेला त्या व्यक्तीला समजा एक 27 ते 28 रुपये डिव्हिडंड रुपये नफा मिळाला. आता काय झालं, सलग 4 वर्ष ज्या कंपनीने चांगला डिव्हिडंड देण्याची परंपरा अबाधित ठेवलेली आहे मग त्या शेअरची मागणी आणखीन वाढलेली होती आणि त्यामुळे हा शेअर समजा 132 रुपये ते 33 रुपये ह्या किमतीला सध्या बाजारात लोक विकत घेऊ इच्छितात. आता हाही व्यक्ती काय विचार करतोय, एका वर्षात डिव्हिडंड रुपये मला 25 ते 30 रुपये तर मिळालेच आणि शिवाय 110चं 132ला विकायचं आहे म्हणजे माझा दुहेरी फायदा आहे. ह्या दुहेरी फायद्यासाठी हाही व्यक्ती म्हणतोय चला पटकीने विकून टाकूया. आता 132ला ज्या व्यक्तीने घेतलेला आहे तो ह्या दोघांच्या पेक्षाही कल्पक व्यक्ती तो विचार असा करतोय की ह्या व्यक्तीने जेव्हा शेअर घेतला त्याच्या बरोबर महिन्यानंतर हा शेअर बाजारात 145 रुपयाला लोक मागू लागलेले आहेत. आता हा व्यक्ती काय म्हणतोय, मला तरी काही डिव्हिडंड मिळालं नाही परंतु एवढं मात्र फॅक्ट आहे की मी जे 132 रुपयाला महिन्यापूर्वी घेतलेलं होतं ते आता लोक 145ला मागायला लागलेत, चला देऊन टाकूया. म्हणजे ह्या तिसऱ्या व्यक्तीने डिव्हिडंड तर घेतलाच नाही पण त्याच्या या लक्षात आलं की जे मी 132 रुपयाला घेतलेलं होतं ते एका महिन्यात 145ला विकलं जाऊ शकते
आणि मग अशाच प्रकारे त्या काळापासून आज अखेर शेअर्सच्या किमती अशा दोन कारणांच्यामुळे वाढलेल्या आहेत. एक तरी मिळणाऱ्या डिव्हिडंड रूपी नफ्यापोटी आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे वाढणाऱ्या किमतींच्याकडे बघून. आणि मग अशा किमती ह्या वाढत वाढत रेकॉर्ड ब्रेक होईल अशा पद्धतीनं वाढलेल्या आज अखेर आपल्या निदर्शनाला आलेल्या आहेत. ठीक आहे, त्यावेळेचा काळ असा होता की एक 25 ते 30च एक ठराविक कंपन्या होत्या आणि त्या कंपन्यांच्या शेअर्सना मागणी होती. मग त्या काळात एक प्रेमचंद रायचंद नावाचे एक इंग्रजी जाणणारे गृहस्थ होते आणि त्यांच्यासोबत इतरही काही एक 4-5 दलाल मंडळी होते की तेवढेच सफिशियंट होते या कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदीदार आणि विक्रीदार यांच्यामध्ये कम्युनिकेट करण्यासाठी. पण नंतर हा व्याप वाढू लागला. अगदी सुरुवातीच्या काळात हर्निमस टॉवर जवळ हे सगळे दलाल मंडळी आणि गुंतवणूकदार जमत होते आणि शेअर्सचा खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय करत होते. पण नंतर हा व्याप जसा वाढू लागला तसं त्या हर्निमस टॉवर पासून त्या काळच्या त्या लोकांनी आता सध्याच्या दलाल स्ट्रीटच्या झाडाखाली आपला व्यवसाय सुरू केला आणि तिथून पुढं मग तो व्याप असाच वाढत गेला आणि सर्वसाधारणपणे 1874च्या आसपास तिथं दलाल स्ट्रीट ह्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीनं ह्या शेअर्सची देवाणघेवाण करण्यासाठी एक संस्था स्थापन झाली आणि तीच संस्था म्हणजे आत्ता सध्याचं मुंबई स्टॉक एक्सचेंज, ज्याला आपण BSE म्हणतोय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. याची स्थापना जवळजवळ 125 वर्षापूर्वी झाली. म्हणजेच 125 वर्षापासून अधिकृतरित्या आपल्या भारतामध्ये अशा प्रकारे नामांकित कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी विक्रीची परंपरा चालू आहे. आज याच सोबत BSE बरोबर आणखीन एक स्टॉक एक्सचेंज 1992च्या आसपास निघालेला आहे, ते म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ज्याला आपण NSE असं म्हणतोय. की या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या इतरही काही मोठ्या शहरांमध्ये शाखा आहेत आणि आता सध्या हा असा एक वटवृक्ष स्वरूपानं तयार झालेला स्टॉक एक्सचेंजचा कारभार आहे की ज्याच्यामध्ये जवळजवळ 7300 ते 400 कंपन्याच्या शेअर्सची खरेदी विक्री सध्या होत आहे आत्ताच्या घडीला. आणि या दोन एक्सचेंजेसना नियंत्रित करण्यासाठी म्हणजेच त्यांच्या सगळ्या कारभाराला नियंत्रित करण्यासाठी सेबी नावाची संस्था कार्यरत आहे, ज्याला आपण सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं म्हणतो. की ह्या संस्थेमार्फत आता सध्या जे काही ट्रेडिंगचे ट्रान्झॅक्शन्स होतात ह्या ट्रान्झॅक्शन्सवर बारीक नजर ठेवून एक अत्यंत प्रभावी अशी नियमावली वापरली जाते की ज्यामुळं इथं गुंतवणूक करणारे जे लोक आहेत ह्या गुंतवणूकदारांना अतिशय चांगली सुरक्षितता मिळते आणि एक सुरळीत हा व्यवसाय चालावा या प्रकारची दक्षता घेतली जाते. ठीक आहे, हा शेअर मार्केटचा इतिहास पाहिल्यानंतर आपण ह्या शेअर्सची खरेदी विक्री करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत त्याविषयी थोडासा ओव्हरव्ह्यू घेऊया. एकूण शेअर्सची खरेदी विक्री करण्याच्या 3 पद्धती आहेत. या 3 मधली जी पहिली पद्धती आहे त्याला आपण डिलिव्हरी ट्रेडिंग असं म्हणतोय. यालाच इंग्रजीत इक्विटी ट्रेडिंग असं म्हणतात. आता ह्या इक्विटी ट्रेडिंगचे पुन्हा 2 भाग पडतात. सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे प्रायमरी मार्केट आणि दुसरं जे येईल ते म्हणजे सेकंडरी मार्केट. या संपूर्ण सीडी संचाच्या सेट्समधून आपण डिलिव्हरी ट्रेडिंगमध्ये शेअर मार्केटमधील डिलिव्हरी ट्रेडिंगमध्ये प्रभावी नफा कसा मिळवावा याविषयी अत्यंत डीपमध्ये माहिती पाहणार. तरी सुद्धा व्याख्या समजावून घेण्याच्या उद्देशानं आपण प्रायमरी आणि सेकंडरी काय आहे याचा विचार करूया. आता सध्या ज्या कंपन्या अस्तित्वात आहेत आणि त्यापैकी ज्या शेअर मार्केटला लिस्टेड आहेत, शेअर मार्केटला लिस्टेड याचा अर्थ पहिल्यांदा आपण समजावून घेऊया. भारतात तशा बऱ्याच कंपन्या आहेत की ज्या व्यवसाय करत आहेत, परंतु त्यातील ज्या कंपन्यांच्या प्रमोटर्सना असं वाटतंय की आपले शेअर्स हे सामान्य जनतेनं विकत घ्यावेत, मग त्यातून काही फंड्स गोळा व्हावेत आणि मग त्या फंड्समधून आपण व्यवसाय मोठा वाढवावा, अशा प्रमोटर्सनी आपल्या कंपन्यांना शेअर मार्केट आपल्या कंपन्यांना स्टॉक एक्सचेंजेसना लिस्ट केलेलं आहे. म्हणजे स्टॉक एक्सचेंजेसना आपल्या कंपनीची नोंदणी केलेली आहे आणि त्यामुळे आता त्या स्टॉक एक्सचेंजेसवर त्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री चालू आहे.
असे जे 7,400 आत्ता सध्या अस्तित्वात असलेले म्हणजे स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड असलेले कंपन्या आहेत, त्या कंपन्यांचे शेअर्स कुणी विकतो आणि कुणी विकत घेतो. अस्तित्वात असलेल्या लिस्टेड अस्तित्वात असलेल्या कंपन्यांचे शेअर्स कुणी विकतो आणि विकत घेतो, या ट्रेडिंगच्या पद्धतीला आपण सेकंडरी ट्रेडिंग किंवा इक्विटी ट्रेडिंग असं म्हणतोय, किंवा समभाग खरेदी विक्री असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याचसोबत इथं डिलिव्हरीमध्ये जी प्रायमरी मेथड म्हणतो, की आज काही कंपन्या अशा आहेत की ज्या भारतात आहेत पण अजून शेअर मार्केटच्या स्टॉक एक्सचेंजेसला लिस्ट नाही आहेत. याचं उदाहरण म्हणून आपण जेट एअरवेज घेऊया. मागच्या 8 ते 9 महिन्यापूर्वी जेट एअरवेज ही विमान सेवा पुरवणारी कंपनी गेली कित्येक वर्ष भारतात व्यवसाय करत आहे, परंतु मागच्या 8 ते 9 महिन्यापूर्वी ही कंपनी शेअर मार्केटला लिस्ट झाली. आता जेव्हा लिस्ट झाली त्यावेळेला त्यांनी सामान्य भारतीय जनतेला आपला शेअर देऊ केला, आणि म्हणजेच त्यांनी काय केलं की नवीनच आपले शेअर्स लोकांना देऊ केले. यालाच आपण प्रायमरी मार्केट किंवा इनिशियल पब्लिक ऑफर असं म्हणतोय, ज्याला आपण IPO असं म्हणतोय. म्हणजेच ज्यावेळेला एखादी कंपनी नवीनच शेअर मार्केट स्टॉक एक्सचेंजला लिस्ट होते, त्याला ती आपल्या शेअर्स प्राथमिक स्वरूपात लोकांना देऊ करते, त्याला आपण इनिशियल पब्लिक ऑफर्स असं म्हणतोय. खास करून ह्या ऑफर्स अशा असतात की समजा 10 रुपये फेस व्हॅल्यू किमतीचा शेअर आहे, तर तो कदाचित 70 रुपये अथवा 80 रुपये अथवा पुढच्या किमतीला किंवा अथवा कमी किमतीला लोकांना देऊ करतात. तर अशा प्रकारे नवीनच लिस्ट झालेल्या कंपनीचे शेअर्स घेणे म्हणजेच तो त्या कंपनीचा IPO घेणे असं आपल्याला म्हणता येईल. आणि अस्तित्वात असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री करणं यालाच आपण सेकंडरी मार्केट असे म्हणता येईल. तर ही झाली पहिली पद्धती. आता दुसरी जी पद्धती आहे ती पद्धती म्हणजेच डे ट्रेडिंग. जगातील सर्वच स्टॉक एक्सचेंजेसवर खास करून भारतात सुद्धा ह्या पद्धतीमध्ये प्रचंड प्रमाणात व्यवहार केले जातात. आता त्याचं कारण असं आहे की ह्या ट्रेडिंग पद्धतीचे काही खास वैशिष्ट्य आहेत की त्यामुळं मोठमोठे जे ट्रेडिंग करणारे लोक आहेत ते सगळे ह्या ट्रेडिंग पद्धतीकडे अट्रॅक्ट आहेत. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इथं जे प्रॉफिट आहे ते इन्स्टंट कलेक्ट करता येते. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की इथं डे ट्रेडिंग ह्या ट्रेडिंगच्या पद्धतीत आपण शेअर्सची खरेदी विक्री करत असताना आपल्याला मोठी गुंतवणूक करावी लागत नाही. फॉर एक्झाम्पल कसं की आता सध्याच्या काळात हा शेअर्सचा डे ट्रेडिंग माध्यमातील जो शेअर्सचा व्यवहार आहे तो एका दिवसात आपल्याला करायचा समजा, म्हणजे सकाळी जे शेअर घ्यायचे आहेत ते संध्याकाळी विकायचेच आहेत. या डे ट्रेडिंग पद्धतीमध्ये T+2 T+4 अशा पद्धती उपलब्ध आहेत. म्हणजे एक घेतलेला शेअर 3 दिवसात किंवा 5 दिवसात विकावा, परंतु जनरली हा त्याच दिवशी विकण्याच्या प्रथा रूढ आहेत. तर एका दिवसातच जे घेतलेलं विकायचं नक्की आहे, जे घेतलेलं नक्की विकायचं आहे, अशा दोन्ही प्रोसेस एकाच वेळेला असल्यामुळं इथं आपल्याला त्या शेअर्सना विकत घेण्यासाठी पूर्ण रक्कम भरावीच लागत नाही, तर फक्त एक डिपॉझिट रूपी काही रक्कम भरावी लागते. मग ब्रोकर निहाय सर्वसाधारणपणे आपल्याला 100 लाखाचा ट्रेड करण्यासाठी जास्तीत जास्त एक 10,000 रुपयाचं डिपॉझिशन्स करावे लागतात. म्हणजेच ज्या रकमेचे शेअर्स आपल्याला डे ट्रेडिंगमध्ये घ्यायचे आहेत त्याच्या सर्वसाधारणपणे 1 इतकीच रक्कम फक्त आपल्याला डिपॉझिट करावी लागते. म्हणजेच मला जर 1 लाख रुपयाचे शेअर्स आज सकाळी बाय करून संध्याकाळी विकायचे असतील तर त्यासाठी माझ्या खात्यावर 10,000 रुपये असणं गरजेचं आहे. आता समजा आपण ह्या व्यवहार पद्धतीचा विचार करू की आज सकाळी मी एक शेअर 100 रुपये किमतीचा घेतला. आता 1 लाखात मला नक्कीच 1000 शेअर्स घेता येतील. संध्याकाळपर्यंत ही सिच्युएशन आली की ह्या शेअर्सची किंमत 101 वरून 102 रुपयावर गेली. नक्कीच भाग असा होईल की मला ह्या व्यवहारात 1000 शेअर्स मध्ये प्रत्येकी 2 रुपये प्रमाणात 2000 रुपये नफा होईल. ॲक्च्युली मी गुंतवलेले होते म्हणजेच मी डिपॉझिट केलेले होते 10,000 आणि या 10,000 डिपॉझिशन्समधून मला 2000 रुपये हा दिवसात प्रॉफिट झाला. म्हणजे मी डिपॉझिट केलेल्याचे 20%. म्हणजेच इतक्या मोठ्या स्ट्रॉंग व्हॅल्यूमध्ये प्रॉफिट मिळवण्याचं हे डे ट्रेडिंग नावाचं तंत्र आहे. म्हणजेच कमी गुंतवणुकीत जास्त मिळवण्याचं तंत्र आहे. आणि त्याच्याही पुढचं एक अतिशय कल्पक ह्या ट्रेडिंग पद्धतीचं वैशिष्ट्य असं आहे की इथं टोटल बोथ ॲक्टिव्हिटीज म्हणजे बाईंग आणि सेलिंग करण्यासाठी आपल्याजवळ शेअर्स विकत घ्यावेच लागत नाही,
फक्त त्या शेअर्सचं बुकिंग करावं लागतंय आणि त्याच्याचमुळं हा शेअर जसा सकाळी बाय करून म्हणजेच विकत घेऊन संध्याकाळी सेल करता येतोय त्याच पद्धतीनं सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा सेल करून नसलेले शेअर सेल करून मग संध्याकाळी तो बाय करून आपला ट्रेड कव्हर करता येतोय ही कल्पना. म्हणजेच एखादा शेअर चढणार आहे तर मी पहिल्यांदा बाय करून सेल करेन किंवा एखादा शेअर आज उतरणार असं मला खात्रीपूर्वक आणि अभ्यासाने वाटत असेल तर मी पहिल्यांदा तो माझ्याजवळ नसलेला शेअर सेल करेन आणि मग संध्याकाळी मार्केटमधून तेच शेअर्स बाय करून माझा ट्रेड कव्हर करेन. याचं एक सुंदर उदाहरण आपण घेऊया ह्या फर्स्ट सेल देन बायचा. की समजा एक मुंबईतील व्यापारी आहेत, ते फक्तच व्यापारी आहेत, ते कुठल्याही गोष्टीचं मॅन्युफॅक्चरिंग करत नाहीत आणि आपल्या कोल्हापुरात आपल्या शहरातून एक इथला स्थानिक व्यापारी त्या मुंबईच्या व्यापाऱ्यांच्याकडं एक वस्तू घ्यायला गेलेले आहेत. समजा आपण असं म्हणूया की ते मुंबईचे व्यापारी हे एका मोठ्या स्टेशनरी मालाचे सप्लायर आहेत. आता असं होईल की हा मुंबईचा व्यापारी हा आपल्या स्थानिक व्यापारी आणि हा मुंबईचा होलसेल व्यापारी याचे नेहमीचे कॉन्टॅक्ट आहेत, याचे नेहमीचे कॉन्टॅक्ट बिझनेस कॉन्टॅक्ट्स आहेत. आता समजा हा आपला स्थानिक व्यापारी इथून फोन करून सांगेल, हां सेठ मला एक 10,000 क्वांटिटी या प्रोडक्टची पाठवा, मी तुम्हाला तुमच्या नावावर चेक पाठवत आहे, म्हणजेच मी पैसे पाठवत आहे. ठीक आहे, इथला स्थानिक व्यापाऱ्याचे पैसे तो व्यापारी कलेक्ट करेल. म्हणजेच असं होईल की कदाचित ती वस्तू त्यांच्या गोडाऊनमध्ये असेल अथवा नसेल तरी सुद्धा समजा आपण असं गृहीत धरूया की त्या मुंबईच्या होलसेल व्यापाऱ्याकडे आता सध्या गोडाऊनमध्ये ती वस्तूच नाही आहे, तरी सुद्धा तो जो मुंबईचा होलसेल व्यापारी आहे तो ह्या स्थानिक व्यापाऱ्याची ऑर्डर ॲक्सेप्ट करेल, म्हणजेच त्याला सेल डाऊन करून टाकेल आणि नंतर मग जो ॲक्च्युअली मॅन्युफॅक्चरर असेल त्याच्याकडून बाय करून मग इकडं त्यांची ऑर्डर सप्लाय करेल. लक्षात घ्या. तर ह्या पद्धतीनं ह्या ट्रेडिंग सिस्टममध्ये आपल्याजवळ शेअर नसलेले पण आपण विकू शकतोय आणि मग अशा पद्धतीनं एखादा शेअर चढत असताना सुद्धा पैसा मिळवता येतो आणि उतरत असताना सुद्धा पैसा मिळवता येतोय. ही एक मॅजिक सिस्टम आहे आणि शिवाय याला ब्रोकरेज सुद्धा कमी द्यावं लागतं. ह्या काही विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण कल्पनांच्यामुळं ही पद्धती अतिशय लोकप्रिय आहे. पण ज्यावेळेला आपण नवीन गुंतवणूकदार असू त्यावेळेला ह्या ट्रेडिंग पद्धतीकडे फारसं लक्ष देऊ नये. त्याचं कारण असं की आपण असा तर्क लवकरात लवकर शिकू की एखाद्या शेअरची किंमत एक 4 ते 5 महिन्यात काय होईल, चढेल अथवा उतरेल, याचा अभ्यास करणं थोडंसं सोपं जाईल. पण एका दिवसात काय ऍक्टिव्हिटी घडणार आहे हे थोडंसं अवघड आहे. आणि जर एका दिवसात एका ट्रेडमधून मला 20% नफा झाला ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि बरोबर त्याच्या उलटं झालं तर, कदाचित त्याच्या दुप्पट झालं तर नुकसान. म्हणजेच काय की एक्झॅक्ट जे व्हेरी शॉर्ट्स दिसतात, व्हेरी शॉर्ट वेज ऑफ मेकिंग मनी दिसतात ते इतके सोपे नसतात. म्हणजेच आपण असा ग्रह करून घेऊया की नक्कीच आपण ह्या डिलिव्हरी ट्रेडिंग पद्धतीतून थोडासा अभ्यास करून आपण ह्या व्यवसायाचं थोडं स्वरूप समजावून घेऊया आणि नंतर मग अधूनमधून नेहमीच अशा डे ट्रेडिंग पद्धतीतून ट्रेड करून आपण अगदी शॉर्ट स्पॅनमध्ये आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे मिळवण्याचे विचार ठेवू शकतोय. आता जी तिसरी पद्धती येते त्यांना आपण डेरिव्हेटिव्ह असं म्हणतोय. आता ह्या पद्धतीत सुद्धा एकूण 4 उपप्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. दुसरा जो प्रकार येतोय तो स्वॅप. तिसरा प्रकार आहे तो फ्युचर्स आणि चौथा जो प्रकार आहे तो ऑप्शन्स. आता या 4 प्रकारापैकी पहिले 2 प्रकार कॉन्ट्रॅक्ट आणि स्वॅप हे जनरल इन्व्हेस्टर्ससाठी नसतात, तर अगदी मोठे बिग बीज किंवा ब्रोकर लेवलला होणारे हे सगळे ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज असतात. आणि जे दुसरे 2 पर्याय आहेत, एक तरी फ्युचर्स आणि ऑप्शन्स, हे तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तींसाठी आहेत. तर एक्झॅक्ट त्यातील जी फ्युचर ही पद्धती आहे, ही पद्धती इट इज जस्ट लाईक अ डे ट्रेडिंग. इथं सुद्धा आपल्याजवळ नसलेला एखादा शेअर लॉट स्वरूपात आपल्याला विकता येतो, नसलेला अथवा विकत घेऊन मग विशिष्ट कालावधीनंतर विकता येतोय. आणि यासाठी एक दर महिन्याचे असे लॉट असतात. म्हणजे हा जर एप्रिल महिना असेल तर एप्रिल महिन्याचा लॉट म्हणजेच 1 महिन्याचा कालावधी, किंवा मे महिन्याचा लॉट म्हणजेच 2 महिन्याचा कालावधी, आणि जून महिन्याचा लॉट म्हणजे 3 महिन्याचा कालावधी. म्हणजेच ह्या ट्रेडिंगसाठी कालावधीची मर्यादा आहे. मग तो 1 महिना, 2 महिना आणि 3 महिना
आणि इतकंच नाही तर इथं एका मोठ्या व्हॉल्यूममध्ये ट्रेड करावं लागतंय. तिथं सजेस्टेड जी क्वांटिटी असेल, समजा 1000 क्वांटिटी, 500 क्वांटिटी, 600 क्वांटिटी, जेवढी क्वांटिटी आहे तेवढ्याच क्वांटिटीत आपल्याला ट्रेड करणं गरजेचं आहे. म्हणजेच इथं ट्रेड्स मोठे होतात. इव्हन दॅट इथं शेअर्स पण असणं गरजेचं नसतंय. तर समजा निर्देशांक ह्या एका विकल्पावर आपण अशा प्रकारच्या डेरिव्हेटिव्हच्या ट्रेडिंग्स करू शकतोय. यालाच आपण मराठीत वायदा बाजार असं म्हणतोय. तर नक्कीच ह्या पद्धतीत आपण चांगला पैसा मिळवू शकतोय कमी गुंतवणुकीत. खरं इथं सुद्धा हाच भाग आहे की तो म्हणजे डे ट्रेडिंगला जसं आपल्याला एक विशिष्ट प्रकारे अभ्यास करून आणि मग हा व्यवसाय नेमका कसा चालतो याचं एक आपल्याला थोडाफार अनुभव आल्यानंतर मग आपण डे ट्रेडिंगमध्ये जसं जाऊ शकतोय तसंच डेरिव्हेटिव्ह मधल्या फ्युचर पद्धतीविषयी. आणि जी दुसरी ऑप्शन पद्धती आहे ही सुद्धा अत्यंत कल्पक पद्धती आहे. इथं या पद्धतीचं एकमेव वैशिष्ट्य असं की इथं जो आपला तोटा आहे तो मर्यादित आहे आणि फायदा हा अमर्यादित आहे, अनलिमिटेड आहे. असं जरी असेल तरी पुन्हा असाच विषय आहे की डेरिव्हेटिव्ह मधले फ्युचर आणि ऑप्शन्स या दोन्ही पद्धतीमध्ये मोठे ट्रेड्स होतात. समजा आपण डेरिव्हेटिव्ह मधील फ्युचर्स या पद्धतीत निर्देशांकावर आपण फ्युचर्स करणार आहोत तर जवळजवळ 4.5 ते 5 लाखाचा ट्रेड होईल. म्हणजेच एका वेळेला कदाचित एक 4 दिवसात एक 15 ते 20 हजाराचा फायदा तरी होईल अथवा तोटा तरी होईल. म्हणजे एवढ्या नवीन व्यक्ती म्हणून, नवीन गुंतवणूकदार म्हणून अशा प्रकारच्या अत्यंत अभ्यासानं करायच्या पद्धतीत आपण ट्रेड न करता शक्यतो डिलिव्हरी ट्रेडिंग ह्या एकाच पद्धतीत जर आपण ट्रेड करायला सुरुवात केली तर हळूहळू आपल्याला ह्या विषयाचं ज्ञान वाढेल. नेमकं शेअर्सच्या किमती चढतात कसं, उतरतात कसं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकली समजावून घेता येतील आणि मग हळूहळू आपण ह्या दोन पद्धतीतून सुद्धा ट्रेड करून पैसा मिळवण्याचा आपण प्रयत्न करू शकतोय. म्हणजे आपल्या लक्षात येईल बघा की अशा प्रकारच्या या 3 पद्धती आहेत. या 3 पद्धतींमधील ही जी पहिली पद्धती आहे ती अतिशय सोपी पद्धती आहे. या पद्धतीमध्ये एक ठराविक गोष्टींचा अभ्यास करून आपण शेअर मार्केटमध्ये नक्कीच पैसा मिळवू शकतोय. तर बेसिकली फॅक्ट आपल्या लक्षात आलेले आहे की किमती कशा वाढतात हे जे आपण तंत्र पाहिलं, या तंत्राच्या आधारे समजा एखादा 10 रुपये फेस व्हॅल्यूचा किमतीचा शेअर कदाचित आता बाजारात 120 अथवा 125 रुपयाला ट्रेड होत असेल, म्हणजे ज्या प्रत्यक्ष किमतीला तो विकला किंवा विकत घेतला जात असेल किंवा विकला जात असेल त्याच किमतीला आपल्याला विकत घ्यावा लागतो. म्हणजे जी त्याची खरी मूळ किंमत आहे कागदावरची त्याला आपण फेस व्हॅल्यू असं म्हणू आणि ज्या किमतीला तो खरेदी किंवा विक्री केला जातोय त्याला आपण मार्केट व्हॅल्यू किंवा मार्केट प्राइस असं आपल्याला म्हणता येईल. तर बेसिकली पुन्हा एकदा शॉर्ट ओव्हरव्ह्यू आपण घेऊया की डिलिव्हरी ट्रेडिंग ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यासाठी सुरुवातीची पद्धत, म्हणजे एक अत्यंत सुरक्षित आणि समजायला सोपी जाणारी ही पद्धती आहे. नक्कीच डे ट्रेडिंग, डेरिव्हेटिव्ह्ज या अतिशय कल्पक पद्धती आहे. याचसोबत दुसरी एक अतिशय प्रचलित भारतात होत असलेली अशाच प्रकारची पैसा मिळवण्याची कल्पना म्हणून एक कमोडिटी मार्केट नावाचं सुद्धा आपल्याला एक विशिष्ट पद्धतीचं फ्युचर्सवरच आधारित आपल्याला पैसा मिळवण्याचं एक तंत्र मिळत आहे. एक्झॅक्ट आता हे कमोडिटी मार्केट काय आहे ते आपण पाहून घेऊया. आजपर्यंत किंवा आता आपण जे डेरिव्हेटिव्ह्ज मध्ये बघितलं की शेअर्सचा वायदा बाजार म्हणजेच ह्या डेरिव्हेटिव्हच्या फ्युचर्स किंवा ऑप्शन्स ह्या पद्धती. तर आता सध्या भारत सरकारनं आपल्या ज्या नित्य जीवनाला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आहेत, मग त्यामध्ये अगदी गहू, साखर, जिरा, चणा अशा वस्तूंपासून साखर, तेल अशांपासून परत सोने, चांदी, इतर अल्युमिनियम ह्यासारख्या सर्व धातू असे जवळजवळ 300 कमोडिटीज आपल्याला उपलब्ध केलेल्या आहेत आणि या कमोडिटीज मध्ये आपण वायदा बाजार करून सुद्धा पैसे मिळवू शकतोय. परंतु पुन्हा एकच असा भाग की या सर्वच गोष्टी ह्या आपण जसजसं या क्षेत्राचा अनुभव मिळवत जाऊ तसतसं आपल्याला पुढच्या काळात नक्कीच डेरिव्हेटिव्ह्ज, डे ट्रेडिंग, कमोडिटी किंवा मग अशाच प्रकारचे एक दुसरं मनी मार्केटवर आधारित फॉरेक्स करन्सी कन्व्हर्जनचा व्यवसाय आहे. याविषयी आपण नक्कीच प्रचंड पैसा मिळवण्यासाठी हे मार्ग आपण शिकून घेऊ शकतो.